चला मग आज काहीतरी हेल्दी करूया. बीटरूटचे पराठे. त्यासाठी बीट, आलं, लसूण, मिरची हे ग्राइंड करून घेऊया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे. जिरे आणि धने त्याची पावडर टाकली आहे. आणि त्याच्यामध्ये ओवा टाकला आहे, कसुरी मेथी टाकली आहे आणि तूप टाकलं आहे. त्यानंतर जे आपण बीटरूटची प्युरी बनवली ती टाकली. आता मस्त त्याला मळून घ्यायचं आहे. जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसंच त्याला मळून घ्यायचं आहे, मीडियमचं. आता मळून झालं मस्तपैकी. त्याच्यावर तेल टाकून परत ना त्याला असं थोडंसं मळून घेऊ थोडंसं, म्हणजे मुरून जाईल ते. 10-15 मिनटं ठेवून परत आपण त्याच्यात आता पराठे लाटायला घेऊ. जशी आपण चपाती करतो तसेच करून घ्यायची त्याला. मस्त असे लाटून घ्यायचे पातळ. आता तवा गरम झाला आहे, त्याच्यामध्ये तूप टाकलं आहे मी. तुम्ही तेलाचा पण वापर यामध्ये करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता मस्त त्याला भाजून घेऊ आपण दोन्ही साईडने. आणि तुम्ही हे सॉससोबत पण खाऊ शकता किंवा एखादी चटणी पण करू शकता, हिरवी चटणी वगैरे, किंवा दही वगैरे सोबत पण खाऊ शकता. मला ते टोमॅटो सॉससोबत आवडतं त्यामुळे मी तसंच खाणं. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही खाऊन घ्या. आणि खूप छान झाले आपले पराठे. तुम्ही बघू शकता किती छान फुगले, मस्त स्मेल तर खूप छान येतं त्याचं. नक्की हा ट्राय करा पराठा. आणि आवडला असेल तर लाईक करा.